हाय फ्रेंड्स, तर आज आपण कटोरी ब्लाऊजचे कटिंग करणार आहोत. इथं घडी करून घेतली आहे कापडची. 38 साईजचे कटोरी ब्लाऊजचे कटिंग आहे. इथं ब्लाऊजची उंची घेतली आहे 13 आहे, इथं 14 घेतले आहे. आणि इथं असं लाईन ड्रॉ करून घेऊ बरोबर असं. त्यानंतर इथं शोल्डर घेतले आहे 6 इंच. इथं 3.5 घेतले आहे. आर्महोल आहे इथं 6 इंच. या साईडला मोजून घेऊ बरोबर असं. इथं चौथा भाग आहे 9 इंच आणि 1.5 इंच शिलाईन घेतली. इथं 3 इंच घेतले. इथं 1.5 इंच घेतले, बॅक साईड आहे म्हणून. इथं फिटिंगची लाईन आहे ही आणि 1.5 इंच शिलाईन इथं घेतली. ही लाईन ड्रॉ करून घेऊ. इथं गळा आहे, मागचा गळा आहे 5, इथं 6 घेतले आहे. इथं रुंदी घेतली आहे 2.5 इंच. इथं बॉक्स तयार करू. गोलाकार दिला इथं. इथं मध्यभाग काढू आपण. एक पॉइंट देऊ आणि दोन्ही साईडला अर्धा इंच घेतले. वरती 4 इंच घेतले. हे झाले बॅक साईडचे मापे टाकून आपले. या साईडला 1/2 इंच कमी केले आणि असं तिरकस लाईन आखून देऊ. तर हे आता कट करून घेऊ आपण. आता इथं फ्रंट साईड कटिंग करणार आहोत आपण. उंची टाकून घेऊ इथं 14 इंच. इथे शोल्डर आहे इथं आपला 5.25. इथे 5.25 घेतले. आर्महोल इथं 6 इंच घेतले. इथं 9 इंच घेतले आणि 1.5 इंच शिलाईन घेतली. इथं 3 इंच घेतले. इथे 1 इंच घेतले आणि असं गोलाकार दिला. इथं कंबरचे माप टाकू इथं बरोबर आणि 1.5 इंच शिलाईन. इथं पुढचा गळा आहे 5, इथं 5.5 घेतले. आणि इथं असं बॉक्स तयार करू आणि गोलाकार देऊ इथं. योगपट्टीसाठी इथं घेतले 3 इंच. या साईडला 3 इंच. इथं कटोरी आहे इथं आपली 5.5. इथून आपला 2.5 इंच आणि गळ्यातून इथं असं प्रकारे शेप देऊ इथं. हे कट करून घेऊ आता. तर अशा इथं
कटोरीची आपण वाढवणार आहोत. कटोरी जशी आहे तसे इथं आपण काढून घेऊ. इथं अर्धा इंच वाढवायचं असतं शिलाईंसाठी. एक इंच दोन्ही साईडला वाढवला आहे कटोरी. इथं मध्ये भाग काढू कटोरीचे. 1.5 इंच घेतले इथं खाली आणि असं तिरकस लाईन आखून देऊ. अशा प्रकारे बरोबर असं. तर खूप सुंदर कटोरी आले आहे. इथं बघा, तुम्ही बघू शकता. ही पद्धत खूप सोपी आहे कटोरी ब्लाऊजची कटिंग. इथं बाहीची कटिंग करत आहोत. 10 इंच आहेत. इथं 2 इंच एड केले आहे. इथं 3 इंच घेतले आहे. असं लाईन ड्रॉ करून घेऊ. हा पार्ट घ्यायचा आणि फिटिंगची लाईन आहे तिथपर्यंत असं मोजायचं, पॉईंट द्यायचं आणि असं शेप द्यायचं बाहीचं. तर इथं दंडघेरचे मापे टाकणार आहोत आपण, जेवढं असतं तेवढं. आणि शिलाईंसाठी 1.5 इंच घेतले. तर हे कट करून घेऊ आता बाही आपण. असं ओपन करायचं आणि इथं 1/2 इंच कट करून टाकायचं. आता इथं योकपट्टीची कट करणार आहोत. एका साईडला 4 इंच घेतले आणि एक साईडला 3.5 घेतले आणि हे कट करून घेऊ आता. थोडंसं असं शेप देऊन कट करून घेऊ. तर ही झाली कटिंग. व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.